लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं आणि ज्या मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक भक्त आपलं मागणं हे बाप्पाला सांगतो ते म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर. आणि हेच मंदिर आता चर्चेत आलंय. त्यामागचं कारण आहे चोरी. गणपती बाप्पाच्या पूजाच्या कक्षात असलेल्या दानपेटीतून चोरी झाली आहे. चोरीची मालमत्ता होती ती म्हणजे 10,000 रुपयांची. 10,000 रुपयांची चोरी झाली आणि या संदर्भातला FIR सुद्धा दाखल झाला आहे. आणि FIR दाखल झाला त्यावेळेची तारीख होती 20 मार्च रोजी हा FIR दाखल झाला आणि जी FIR ची कॉपी आहे ती आपल्या महानगरकडे आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे म्हणजे ज्या आरोपीनं जी चोरी केली त्याचं नाव आहे राजेंद्र पेंडुरकर. आणि जो या ठिकाणी मंदिरामध्ये कर्मचारी होता आणि ज्याच्यावरती सगळ्या घटनेचे आरोप जे आहेत ते त्याच्यावरती जातात. आणि महत्वाचं म्हणजे इथे जी तुम्ही माझ्या मागे पत्राशेड जी पाहतात हीच होती ती शिवकृपा कोऑपरेटिव्ह सोसायटी, ज्यामध्ये FIR चे दाखल करण्यात आले आणि FIR मध्ये जो ऍड्रेस आहे तो याच ठिकाणी येतो. मात्र ही जर जागा आपण पाहिली तर या ठिकाणी पत्राशेड आहे. मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रिडेव्हलपमेंटसाठी ही जागा रिकामी करण्यात आलेली आहे. मात्र सध्या ते वास्तव्यास कुठे याचा अद्याप माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली नाही. मात्र त्यांच्या कुटुंबियांशी जे ते संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण केला. आपलं महानगरनं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळेला त्यांनी बातचीत करण्यास नकार दिला. याशिवाय त्यांच्या कुटुंबियांनी पुन्हा या नंबरवरती फोन करू नका किंवा आमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मुळामध्ये आता नेमकं प्रकरण काय होतं साधारणतः आपण पाहतोय की जे सिद्धिविनायक मंदिर होतं त्या मंदिराच्या पुजारी कक्षातून बोटाच्या कैचीनं पैसे काढल्याचा आणि एकंदरीत CCTVच्या माध्यमातून जे समोर आलं 10 दिवसांपासून खरं तर या सिद्धिविनायक मंदिरातली तपासणी जी आहे ती सुरू होती आणि त्यावेळेला दानपेटीतून कर्मचारी पैसे काढायचा असा सुद्धा आरोप FIR मध्ये नोंदवण्यात आलाय. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाल्यानं चोरट्याचा पर्दाफाश जो होता झाला. दरम्यान आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी 3 दिवसांची सुरुवातीला पोलीस कोठडी सुद्धा सुनावली होती. मात्र पोलिसांच्या ज्या प्रकारे आपण पाहतो की या प्रकरणी पोलीस अजूनही तपास जो करतात. मात्र महत्वाचं आहे ते म्हणजे सध्या जे आरोपी जी घटना सिद्धिविनायक मंदिरामध्ये घडली, जर त्या आरोपीला ताब्यात घेऊन अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणात म्हणजे चौकशी जर पोलिसांनी योग्यरित्या केली तर निश्चितच या प्रकरणाच्या खोलाशी जाणं शक्य होईल. कारण का ज्या प्रकारे आपण पाहतो की आज जी घटना घडली ती म्हणजे सध्या राम मंदिरामध्ये ज्या प्रकारे चोरीची घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये याची चर्चा झाली त्याच पार्श्वभूमीवरती सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्याच्या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंचावरून संबोधित करत असताना या सगळ्या प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणजे राज ठाकरे यांनी एक पत्र जे ते वाचून दाखवलं आणि जे पत्र होतं ते म्हणजे ट्रस्टींनी या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. आणि हे ट्रस्टी होते ते म्हणजे मंदिर ट्रस्टी होते, सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी होते. आणि या पत्रामध्ये आपण पाहतोय की जे आपण पाहायला गेलं तर विषय जो होता सिद्धिविनायक मंदिर न्यास मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबतचा विषय होता. जे राज ठाकरेंनी पत्र वाचलं त्याच्यामध्ये धर्मासाठी आपण दान टाकतो तिथेच कर्मचारी चोरी करताना पकडले जातात. हे कर्मचारी पकडण्याआधी दर बुधवारी रकमेची मोजदाद ही 50 लाखांच्या आत होती. कर्मचारी पकडल्यानंतर आठवड्याची दान मात्र ही रक्कम ही 1.5 कोटींपर्यंत झाली. त्यामुळे कुठेतरी ज्या प्रकारे याचा अर्थ ही रक्कम जमा होणारी रक्कम लंपास होत होती. दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचं नुकसान होत होतं आणि याचे धाकेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत. याची चौकशी करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावा. या प्रकरणी अशा प्रकारचं पत्र विश्वस्त मंडळांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं. मात्र एकीकडे राज ठाकरेंनी जरी हा विषय आजच्या त्यांच्या सभेमध्ये घेतला असला तरी महत्वाचं ते म्हणजे जे राजेंद्र पेंडुरकर जो या घटनेमध्ये जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि तो याच ठिकाणी वास्तव्यास होता. मात्र आता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या कुटुंबियांनी पुन्हा आमच्याशी संपर्क करू नका, कारण आम्हाला तसं सांगण्यात आलेलं आहे, आम्हाला तसं सांगितलंय की कोणाशी बोलू नका असं सुद्धा त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलंय. दरम्यान या प्रकरणी आता पोलीस नेमकं कशा प्रकारे तपास करतात, कारण या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आणखी किती जण समोर येतात, ज्या प्रकारे राज ठाकरेंचे आरोप, ज्या प्रकारे पत्र विश्वस्त मंडळानं जे समोर आणलेलं ते म्हणजे 18 कोटींचं वार्षिक नुकसान जे होत होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी मंदिराच्या जे दान भक्तगण, जे लाखो भाविक ज्यांचं श्रद्धास्थान आहे, जे प्रत्येक मागणं आपलं बाप्पाच्या चरणी मागतात, बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात आणि जे दान करतात त्या सगळ्याची चौकशी कशा प्रकारे होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.